जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 4 डिसेंबर इसवी सन 1679 शंभूराजे अखेर पन्हाळ्याला परतले. औरंगजेबाने दिलेर खानाला गुप्तपणे निरोप पाठवला की शंभूराजेला कैद करून दिल्लीला पाठवा. अन ही बातमी खुद्द संभाजी महाराजांना कळली. संभाजीराजांनी ठरवलं इथून निसटायचं. अखेर येसुबाई साहेबांनी पुरुषाचा पोशाख केला आणि रात्रीच्या अंधारातून शंभूराजे सहकुटुंब पळाले. दिनांक 20 नोव्हेंबर 1679 त्यांनी तडक विजापूर गाठले. तिथून पुढे महाराजांकडून न्यायाला आलेल्या मंडळीस येऊन सामील झाले. दिनांक 30 नोव्हेंबर 1679 ला तेथून तडक लांबच्या दौडी मारत दिनांक 4 डिसेंबर 1679 ला शंभूराजे अखेर पन्हाळ्याला येऊन दाखल झाले. संभाजीराजे परत आलेले ऐकून महाराजांस अत्यंत आनंद झाला. ते युवराजांना भेटायला पन्हाळगडास निघाले. 4 डिसेंबर इसवी सन 1682 रणमस्त खानाने कल्याण काबीज केले. त्याच्याशी मुकाबला करण्याकरिता छत्रपती संभाजी महाराजांनी रूपाजी भोसले आणि निळोपंत पेशवे यांना रवाना केले. त्यांच्याबरोबर 10,000 स्वार व 12,000 पायदळ होते. दिनांक 4 डिसेंबर रोजी बहादूर खान व या सैन्यात लढाई झाली. कल्याण भिवंडीपासून 5 मैलांवर असणाऱ्या मेहेंदळी गावात मराठ्यांच्या 2,000 स्वारांनी मुघल ठाण्याची लुटालूट केली होती. त्यावेळी मुकर्रब खान मराठ्यांना तंबी देण्यासाठी धावला. मुकर्रब खान आणि मराठे यांच्यात मेहेंदळी गावाच्या अलीकडे 30 कोसांवर असलेल्या उरणखेड्याजवळ लढाई झाली. त्यात दोन्हीकडील सैनिक मेले व जखमी झाले. त्या लढाईनंतर मुकर्रब खानाने मौजे मेहेंदळे येथे डेरा जमा केला. 4 डिसेंबर इसवी सन 1727 थोरले बाजीराव पूर्णा परळी प्रांतात आले. पुढे 6 डिसेंबर पौष शुक्ल 5 कसबे नरसिक, 8 डिसेंबरला वाशिम जिल्हा अकोला, 9 डिसेंबरला तालुका मंगळूरपौर जिल्हा अकोला, 10 डिसेंबरला हातगाव, 11 डिसेंबरला मांजरखेड तालुका चांदूर जिल्हा अमरावती हे सगळे प्रांत लुटून उद्ध्वस्त केले. म्हणजे 10 डिसेंबरच्या या प्रारंभीच्या काळात राऊंनी तुफानी घोडदौड करून वाशिम, माहूर, मंगळूरपौर तालुके धुळीस मिळविले. मग अचानक वायंवे शिरले आणि चोपड्यानजीक तापे उतरून 18 डिसेंबर 1727 रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकुरमुड्या जवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धुळपेक करण्याच्या हेतूने बऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली. 4 डिसेंबर इसवी सन 1748 पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला केला. निवतीगड तसा छोटा आहे, उंचीनेही छोटा आहे, पण छान आहे. गडासंबंधी जास्त काही ऐतिहासिक माहिती वाचायला मिळत नाही. शिवकाळानंतर हा किल्ला 18व्या शतकामध्ये सावंतवाडीच्या सावंताकडे होता. 4 डिसेंबर 1748 रोजी पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला चढवला. पोर्तुगीजांच्या पदरी नोकरीस असलेल्या इस्माईल खान नावाच्या कॅप्टनने शौर्याची कमाल करून सावंतांकडून हा किल्ला जिंकून घेतला. 4 डिसेंबर इसवी सन 1791 महादजी शिंदे यांनी एक पत्र पेशव्यांस पाठवले. महादजी शिंदे लिहितात की स्वामींचे दर्शन घ्यावयाचा बेत करून मेवाडातून येत असताना उदयपूरकर राणाजींचे राज्यात बंदोबस्त नाही. उमराव आपापले जागा मुलूक बळकावून राहिले. भीमसिंगाकडे चितोडचा किल्ला, तो भीमसिंग राणाजींचे लक्षात नाही. याकरिता राणाजी येऊन भेटले. चितोड वगैरेचा बंदोबस्त करावा म्हणून बजीदी केली. त्यावरून राणाजी सिंग चितोड नजीक येऊन मुक्काम केला. भीमसिंगाने गोळी वाजवली. सबब मोर्चे लावून तोफांची निकड करताच भीमसिंग घाबरा झाला. 4 डिसेंबर आज भारतीय आरमार दिन. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. आरमार उभारणी इसवी सन 1659 पासून शिवरायांनी आरमार तळ उभारण्यास सुरुवात केली. पश्चिम किनारपट्टीवर विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग बांधले. मालवणचा सिंधुदुर्ग तर जलदुर्गाचे आश्चर्य म्हणावे लागते, कारण तो एवढा अचूक व मजबूत बांधला आहे. आरमाराची यादी चित्रगुप्ताच्या बखरीत दिली आहे. त्यात थोर गुराबा 30, गलबते 100, महागिर्या 150, लहान गुराबा 50, होड्या 10, लहान होड्या 150, तारवे 60, पाल 15, जूक 15, मचवे 15, 50 एवढी होती. इंग्रजांनीही स्वराज्याच्या आरमाराच्या याद्या वेळोवेळी लिहून ठेवलेल्या आहेत.
त्यावरून स्वराज्याचे आरमार कारवारपर्यंत गेले तेव्हा त्यात एका डोलकाठीची 30 टनापासून 150 टनापर्यंत वजनाची 85 जहाजे व 3 अति मोठी जहाजे होती. म्हणून आधुनिक भारताशी अनुबंध असणारा समुद्र व आरमाराचा गंभीरपणे विचार करणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच म्हणावे लागेल. पहिले आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आगरे हे होते.